आजी अरे त्रास देताय. अरे नका नका त्रास देऊ तिला. कसे केस बांधू मी तुझे. अरे समोर बघ समोर बघ यामे यामे समोर बघ. चला चला मेल्यानो चला चला. यामे हलू नकोस ग बाळा. इथे सरस्वती अगो भांड्यांवर कशाला राग काढतीयेस. नाही तर काय करू. काही माणसे दानशूर करण्याचा आ म्हणतात आणि नंतर मग काय झाले का असे सरस्वती. काही नाही हो. वंसननी अगदी मोठ्या प्रेमाने सोनसाखळी दिली पण नंतर भावाकडे कागाळी सुद्धा केली. मग भाऊ काय गप्पा बसतोय. बोल बोल बोलले मला. शेवटी काढून घेतली हो सोनसाखळी. पण मुळात तू सोनसाखळी घेतलीसच कशी. मी मागायला गेले नव्हते. वंसनने स्वतः दिली मला सोनसाखळी. म्हटले असेल रानड्यांच्यात पद्धत. माईनी नव्हती का दिली कौतुकाने सोनसाखळी. तसेच वंसननी दिली असे वाटले हो. नसती घेतली तर तिथून तुम्हीच बोलला असतात म्हणून घेतली. काही झाले तरी बोलणी ही ठरलेलीच. सरस्वती बहिणी मी खरेच सांगितले नव्हते दादाला. शपथ. पुरे वंस उगीच आता शब्द वगैरे घेऊ नका तुम्ही. अगो सर काही एक बोलू नका. चांगलीच ओळखून आहे मी सगळ्यांना. सरस जाऊ द्या वहिनी. तुम्हाला माहिती ना त्याचा स्वभाव. सोडून द्या. आई मी यमे मला ठाऊक आहे तू कागाळी केली नाहीस ते. सोडून दे तिचे बोलणे. सुखाने कसे राहावे हे तिला ठाऊकच नाही. ढीकभर दागिने केले ना तिच्यासाठी तरी तिचे समाधान नाही व्हायचे. कोंड्याचा मांडा करण्याची आणि चंद्रमौळी झोपडीत चांदणे पांघरून सुखाने निजण्याची समाधानी वृत्तीच नाही तिच्यापाशी. सोडून दे. तिला कळेल तेव्हा कळेल. तू तिच्या बोलण्याचे वाईट नको वाटून घेऊस. बरे. आई मी पाणी आणते. राहू दे ग आम्ही आहोत ना सगळेजणी. आई आणते मी. बर सांभाळून जा. हो हो. आई येतील ना ग उद्यापर्यंत. काय ग यमे इतके चैन पडेनासे झाले हो तूस. अगं नाही ग तसे नाही. येतील हो येतील नक्की येतील. त्यांची कामे आटपली ना की येतील हो. त्यांनाही तुझी आठवण येतच असेल ना. अगो बाई कळी कशी खुलली बघा ती. काय हो काय झाले. अशा स्वस्थ का बसलायत तुम्ही. नाही घरामध्ये इतकी पाहुणे मंडळी असताना तुम्ही अशा फुरसत मध्ये बसलात म्हणून विचारले हो. पाहुण्यांचे काही नाही हो. घरात कोणी आले म्हणून नाक मुरडलेले कधी पाहिलेत का तुम्ही मला. छे 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 छे. नेहमीच असतात आपल्याकडे पाहुणे. पण आज स्वयंपाकघरात जे काही चालले होते छे छे. घावळ्यांनी एकमेकांना टोचा माराव्यात तसे टोचून बोलणे चालले होते सगळ्यांचे एकमेकांशी. नुसता कर्कशपणा. आम्हास तर तो चिमण्यांचा चिवचिवाट वाटतो. अहो घर आहे. घर कसे गजबजलेले हवे. स्मशान शांतता काय कामाची. आणि या बायकांच्या भांडणाकडे तुम्ही असे गांभीर्याने पाहू नका. असतात व्यक्ती तितक्या प्रकृती. हे गंभीरपणे घ्यायचे नसते. मानवी स्वभाव म्हणायचा, अनुभव घ्यायचा, आपली करमणूक करून घ्यायची आणि सोडून द्यायचे. बायकांची भांडणे गांभीर्याने घेऊ नका.
म्हणजे सर्वांना सांभाळणे सोपे जाते. आणि घरच्या यजमानीबाईचा कस खरा तिथेच लागतो. कळलं? हो. गंमत म्हणायची आणि सोडून द्यायचे. आलो जरा आम्ही. सुपारी संपली, भरून ठेवा. हो. एक रोज हम गंगा तट पर भ्रमण कर रहे थे. हमने देखा कि एक महिला कपड़े में लिपटी हुई कोई चीज गंगा में बहाने जा रही है. हमने गौर से देखा तो दंग रह गए. वो महिला अपना मरा हुआ बच्चा गंगा में बहा रही थी. पर हैरानी की बात आगे है कि उस महिला ने अपना मरा हुआ बच्चा तो गंगा में बहा दिया, पर जिस कपड़े में वो लिपटा हुआ था उसे नहीं बहाया, बल्कि उसे धोकर सुखाकर आंसू पोंछती हुई वो महिला अपने घर की ओर चल दी. क्या भारतवर्ष इतना कंगाल है कि एक मां अपने बेटे को तो पानी में बहा देती है, पर उससे वो कपड़ा नहीं बहाया जाता जिसमें वो लिपटा हुआ हो. ना जाने कब नसीब होगा वो कपड़ा. ये प्रसंग यहां बतलाने का एक मकसद ये है कि हम एक योजना बना रहे हैं जिसके तहत भारतवर्ष के हर बड़े शहर में अनाथ आश्रम और विधवा आश्रम स्थापित किए जाएंगे ताकि हर पीड़ित महिला और बच्चों को सुरक्षा प्राप्त हो. अरे बघताय काय, गर्दवानंदांचा जय जयकार करा. एवढ्या जोराने करा की आतल्या गर्दवानाला कळले पाहिजे. गर्दवानंदांचा. इसमें हमें आप सभी का सहयोग चाहिए. गर्दवानंदांचा. हे पहा, शांत व्हा, शांत व्हा, गडबड करू नका. स्वामीजींचे विचार आपल्यासाठी महत्वाचे आहेत. शांत व्हा, शांत व्हा. रानाडे जी, ज्योतिराव जी, काकासा और भंडारकर जी, आप या 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 त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्या. गर्दवानंदांचा. 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 हे पहा, शांत व्हा सगळे, चिंता करू नका. बसा बसा, तुम्ही बसा. अरे या या या, भिडे वाड्यात दडून काय बसला आहात? गर्दवानंदांच्या पायावर डोके टेकवण्यासाठी या. तुमच्या पाखंडी साधूस आमच्या गर्दवानंदांच्या दुगाण्याचा मंगल प्रसादाचा लाभ घ्या. या या या, गर्दवानंदांचा. गर्दवानंदांचा. माई, बरे झाले तू इथेच आहेस. का हो? अगो, दुर्गाने हे हिशोबाचे पैसे दिले. म्हणाली माईला दे, ती कपाटात ठेवेल. घे. ठेवते. अगं बाई, तुम्ही काही हवे होते का? माई, थोडे पैसे हवे होते. विष्णू, तुला कशाला रे हवे पैसे? नाही, कशाला नाही. थांब. पैसे कशाला हवेत? नाही, सकाळी माधव दादांशी बोलणे झाले होते. थोड्या गोष्टी खरेदी करायच्या होत्या. माधव दादा म्हणाले माईंना सांग, त्या देतील रुपये. अहो, एवढेच ना? मग देते की. किती हवे होते? 60-70 चालतील. असे होय, देते. थांब माई, काही गरज नाहीये याला पैसे द्यायची. तुझ्याकडे मागतोय का? माई देतायत ना, मग त्यांना का अडवतेस? कारण हे घर माझे आहे, हे पैसेही माझेच आहेत.
उठसूट याला त्याला वाटत बसायला इथे काय धर्मदाय खाते उघडलेले नाही. धर्मदाय म्हणजे काय? आम्ही का कोणी उपटसुंब आहोत? तुला जे समजायचे असेल ना विष्णू ते तू समज. 4 दिवस पाहुण्यांसारखे आलात ना तर पाहुणचार घ्या आणि मानाने चालायला लागा. आणि जर पैसेच हवे असतील ना तर काम धंदा करा. धडधाकटेस तू. असे कोणासमोरही हात पसरण्यापेक्षा हाताची कसब दाखवा. अरे आता तोंड बघत काय उभा आहेस? चल जा. ताई ताई अहो का असे बोललात? दुखावला गेला तो? काही दुखावला वगैरे गेला नाहीये. कोडगे झालेत मेले सगळे. या अशा पारण्या टोचल्या नाहीत ना तर जागेच होणार नाहीत. हे निर्लज्ज मेला पैसे मागतोय. चला तयारी झालेली आहे. काकासाहेब आपणास निघावयास हवे. बाहेर हत्ती तयार आहे. होय, आता अधिक वेळ गमावण्यात अर्थ नाही. स्वामीजी आपण चलावे. आप लोगों की आपसी चर्चा में हम खो गए थे. भाषा भले ही ना समझे पर भावार्थ समझने में कोई दिक्कत नहीं, क्योंकि हम सब एक ही नैया के मुसाफिर हैं. चलिए, पर एक बात अवश्य कहना चाहूंगा. आपने बाहर गजराज को निमंत्रित जरूर किया है, पर अंबारी में बैठने का सम्मान हमारा नहीं बल्कि वेदों का है. इसलिए अंबारी में वेद रखे जाएंगे और हम आपके साथ पैदल चलेंगे. वाह, स्वामीजींचे असे म्हणणे आहे की अंबारीतून जाण्याचा सन्मान हा वेदग्रंथांचा आहे. त्यामुळे अंबारीमध्ये वेद ठेवले जातील आणि स्वामीजी आपल्याबरोबर पायीच येतील. स्वामीजी, आपके इस निर्णय ने आपका सम्मान और भी बढ़ा दिया है. चलिए, चला. पाटील, आम्ही शांतपणे मिरवणूक काढणार आहोत. तेव्हा कोणीही चिथावणी दिली तरीही आम्ही सांगेपर्यंत आपण हस्तक्षेप करावयाचा नाही. जी, आम्ही शांतपणे सारे सहन करणार आहोत. कळले? जी. या. स्वामी दयानंद सरस्वती यांचा विजय असो. मित्रांनो, आले ढोंगी लोक आले. सत्य धर्माचा विजय असो. सुधारकांचा विजय असो. स्वामी दयानंद सरस्वती यांचा विजय असो. स्वामी दयानंदांचा धिक्कार असो आणि स्वामी गर्दवानंदांचा विजय असो. स्वामी दयानंद सरस्वतींचा विजय असो. स्वामी गर्दवानंदांचा, सुधारकांचा, स्वामी गर्दवानंदांचा, सुधारकांचा. स्वामी दयानंद सरस्वती यांचा विजय असो. सत्य धर्माचा विजय असो. सुधारकांचा विजय असो. नाही भाऊसाहेब, आताच काय तो सोक्ष मोक्ष होऊनच जाऊ द्या. असा करताई नाही, आपण आम्हास माया लावली, आमच्या डोईवर छत्र धरले. पण आमच्या पुढच्या मुलीला आमचे इथले राहणे पसंत नाही. हो, तसे नव्हे. आपला काहीतरी गैरसमज होतो आहे. आपल्या येथे येण्याने आम्हा सर्वांस आनंदच झालेला आहे. आता ताई बहिणींचा स्वभाव जरा फटकळ आहे खरे. रागाच्या भरात काही बाई बोलून जातात, पण ते मनावर घेऊ नये. क्षमा करा भाऊसाहेब, पण फटकळ आहे म्हणूनच सांगते. या सगळ्यांच्या येण्याने मला काडीचाही आनंद झालेला नाही.
अहो 4 दिवस पाहुणचारासाठी आले असते ना तर आनंदाने केले असते हो या सगळ्यांचे. पण जर कायमचा ठिय्या मांडण्याच्या हेतूने आले असतील तर मला ते खपायचे नाही. अहो पण ताई काय झाले ते आले तर? हा आपलीच तर माणसे आहेत ना, कुणी परके आहे का? आणि आणि आमचा मोरोबा नाही का आला इकडे राहायला? माई मोरोबा करवीराचा कारभार सांभाळतो. आता जर मी बोलले तर जिव्हारी लागेल, पण तो इथे फुकट बसून खात नाही. आणि भाऊसाहेब तुम्हीच सांगा, माझ्या भावांचे हात मोडले की पाय? असे कुठले काम करतात ते की जेणेकरून तुम्ही त्यांना मदत करायला हवी? हो ताई वहिनी असे बोलू नये. आणि त्यांनी तरी असे लाचारीचे जिणे का जगायचे? आणि काय रे माधवाच्या खोलीत उताणे पडायची तुझी हिंमत कशी झाली? ताई अहो जाऊ द्या ना, त्या विषयाचा कशाला इतका बाऊ करताय? अहो माधवा तर काही बोलला नाहीये ना. कारण माधवाच्या अंगी सुद्धा भाऊसाहेबांसारखा चांगुलपणा भरलेला आहे हो, म्हणून तो काहीही बोलला नाही. पण यांना कळला नको, माधवास आपण आपले लेकरू समजतो म्हणून त्याला अधिक कोणी बोललेले चालते. पण याने त्याचा मान ठेवावयासच हवा. माधवाचा लोकांमध्ये खासाच मान आहे. रस्त्यानी चालणारी माणसे त्याला वाकून नमस्कार करतात आणि अंतर ठेवून चालतात. आणि हा वासुदेव त्याची बरोबरी करतोय. याचे हे असे तर त्याचे त्याहून वाईट. अरे विष्णू, माई समोर हात पसरून पैसे मागायला लाज नाही वाटली तूस? अहो पण ताई माझे बस माई. भाऊसाहेब एक विनंती, तुम्ही जी दरमहा या लोकांना रसद पुरविता ना ती बंद करा. आपण आम्ही काय म्हणतो, थोडीशी मदत केली तर कुठे बिघडले? नाही भाऊसाहेब, ही अशी मदत करून आपण यांना तुबळे करतो आहोत. एकदा का या कुबड्या वापरण्याची सवय या लोकांना झाली की परत कधी हे स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नाहीत. या कुबड्यांमुळे ते चालण्याचा प्रयत्न नाही करणार तर ते आणखी अपंग होतील. हो वहिनी. भाऊसाहेब आजवर या घरात अनेक लोकांनी आश्रय घेतला, पण ते रानड्यांचे नातेवाईक होते. आणि याचे म्हणाल तर लग्न करून उमरा ओलांडून ज्या दिवशी मी या घरी आले तेव्हाच यांचे घर मला परके झाले. आणि म्हणूनच बोडकी होऊन सुद्धा या घरात राहिले, पण मानाने. आपणच आपला मान राखावा. झुले